स्वच्छता परिवर्तन। सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असताना गणपती मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। मात्र मंगळवेढ्यातील नगरपालिका प्रशासन याबाबत अतिशय निष्क्रिय असल्याचं चित्र दिसले। सांगलीच्या पटवर्धन संस्थांच्या मंगळवेढा शहरातील गणेश मंदिरा शेजारी पालिकेच्या मालकीच्या विहिरीतील दुर्गंधीमुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास होत असल्याने विहिरीची व विहिरीलगतच्या परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी भाविकांमधून केली जात होती। याची दखल घेत अनिल सावंत मित्र परिवार यांनी मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छता केली। गणेशोत्सव सुरू झाल्याने या ठिकाणी भाविकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते। गणेश परिसराची स्वच्छता झाल्यामुळे गणेश भक्तांकडून अनिल सावंत मित्र परिवाराचे कौतुक होत आहे। याची दखल घेऊन अनिल सावंत मित्र परिवाराने गणपती मंदिर व विहिरीची स्वच्छता अभियान आज राबवले। याबद्दल आपण वारी परिवारचे अध्यक्ष सतीश दत्तू यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज पूर्ण देशभर गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात सुरू आहे। गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं ही जी मंगळवेढ्यामध्ये ऐतिहासिक विहीर आहे गणपती मंडळाची ते अतिशय दूषित झालेली होती। त्यामध्ये लोकांनी कचरा, बाटल्या, परत नारळ अशी वेगवेगळे टाकल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात घाण साठलेली होती। तर अनिल सावंत मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी जी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे ती अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। यापुढे मंगळवेढकरांनी एक दक्षता घ्यावी। जे ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन आपणच केलं पाहिजे। तर या भविष्यात या ठिकाणी अस्वच्छ होऊ नये यासाठी मंगळवेढकरांनी आपल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे। त्याच पद्धतीने हा जो परिसर आहे तो परिसरही येथील सर्व सदस्यांनी स्वच्छ केलेला आहे। तसेच मुतारी असो, BSC पावडर टाकून फवारणी तिथं या प्रकार अनिल सावंत मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहेत। असे स्तुत्य उपक्रम यापुढेही त्यांनी राबवावेत यासाठी माहिती देतील। नमस्कार, मी ॲडव्होकेट रमेश जोशी, मंगळवेढा। मी एक गणपती भक्त आहे। आज सकाळी गणपतीला आल्यानंतर इथं जाणवलं की काही तरुण मुलं टी-शर्ट घालून अनिल सावंत यांचा की गणेश विहिरीतील सडक कचरा वगैरे काढतायत, मंदिराची परिसर स्वच्छ केला आहे। खूप समाधान वाटलं। बऱ्याच दिवसाची जुनी लोकांची भक्तांची मागणी होती की विहिरीमध्ये कचरा पडलेला आहे तो स्वच्छ करावा। मी या निमित्तानं सगळ्या गावकऱ्यांना देखील विनंती करेन की कुठल्याही प्रकारचा कचरा ह्या विहिरीमध्ये आपण टाकू नये, त्याचं पावित्र्य आपण पाळावं, अशा पद्धतीच्या मी भावना व्यक्त करतो। आणि सगळ्या गणेश भक्तांनी या चांगल्या कामासाठी ज्यांनी कोणी ही योजना राबवली त्यांना खूप खूप धन्यवाद आणि गणपतीची कृपा सगळ्या। तरी आपल्या मंगळवेढ्यातील गणेश मंदिर आहे त्या मंदिराची जवळजवळ बरेच दिवस झालं स्वच्छता नव्हती। अनिलदादा सावंत यांनी भैरवनाथ कारखान्यामार्फत आपली कर्मचारी बोलवून त्या मंदिराची स्वच्छता जवळजवळ बरेच दिवसापासून असेल ती पूर्ण केलेली आहे। तर त्यांचं मनापासून अभिनंदन मंदिराची स्वच्छता केल्यामुळे।